नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आणि परत एकदा या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे। आता आपण मुंबई सेंट्रलला उभे आहोत। तर आपण जाणार आहोत आता गुजरातला, कारण हा ब्लॉग फिरण्यासाठी नाही तर आपल्या योगेश दादाचा एंगेजमेंट असल्यामुळे आपल्याला जावं लागणार आहे। आता आपली गाडी आहे 9ची। आपण आलेलो आहोत मुंबई सेंट्रलला। आता बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। जर तुम्ही शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला कळणार आहे कसा कार्यक्रम झाला ते। आता तुम्हाला खरं तिथे गेल्यावरती मजा येणार आहे खूप आणि एन्जॉय पण आपण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। तर चला आता आपण जाऊया योगेशच्या लग्नाला आणि सगळ्यांनी बोला राधे राधे। तर चला आता पाठी जाऊया आपण, कारण आपला डबा पाठी येणार आहे आणि गर्दी पण तुम्ही खूप बघू शकता। आता ही बघा आपली गाडी आता लागलेली आहे 3 नंबर प्लॅटफॉर्मला। मुंबई सेंट्रल ते ओखा अशी गाडी आहे। ही बघा गर्दी बघा, खूप गर्दी असल्याने आपल्याला नशीब जागा मिळाली। फायनली आपल्याला सीट भेटलेली आहे। गाडीला गर्दी पण खूप आहे। थोड्याच वेळात आता गाडी सुटणार आहे आपली। आता आपल्याला सुटलेली आहे आणि मस्तपैकी आता आपण जाऊ, कारण प्रवास करायचा आहे। म्हणजे एवढं आपल्याला हालत बेकार होणार आहे की आपली तुम्हाला माझ्या रिएक्शनवरनं कळणारच आहे। आणि चला आता आपण रात्रीचा प्रवास कसा होणार आहे ते आता आपण बघूया। आणि चला राधे राधे। मित्रांनो आपण द्वारकेला पोहोचलेलो आहोत। 4 धाम मधलं एक धाम म्हणजे द्वारका, कारण इथे श्रीकृष्णाची नगरी आहे आणि प्रसिद्ध पण खूप आहे। आपल्याला जाता येणार नाही पण तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्कीच दाखवेन। फायनली आता आपण मिठापूरला पोहोचलेलो आहोत। 18 तासाचा प्रवास कंप्लीट करून आता लवकरच जाऊया रूम वरती आणि आराम करूया थोडस। तर आता इथं आपण रिक्षा बघूया, रिक्षा पकडून मग जाऊया। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण जाणार आहोत एक मिठापूरच्या बीचवरती। आपण एक 18 तासाचा प्रवास करून रूमवर आलो, नंतर फ्रेश झालो, मग जेवलो, मग विचार केला तर काय करायचं, आपल्याकडे भरपूर टाईम आहे। मग आपण बोललो चला आता एक बीचवर जाऊया मस्त एक एन्जॉय करायला। तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवणार आहे बीच। मित्रांनो आता आपण या मंदिरात आलेलो आहोत, आशापुरा मंदिर। तुम्हाला दाखवतो कसं आहे ते, तुम्ही बघाच। आपण दर्शन करून लवकरच जाणार आहोत, कारण खूप संध्याकाळ होत आहे। परत आपल्याला यायचं पण आहे हळद लावायला। मित्रांनो बघा, ज्यावेळी आमचे आजोबा इथे परमनंट होते तेव्हा कंपनीने हे इथे रूम दिलेले होते आम्हाला। बघा ही 67 नंबर आहे, चाल आहे, पूर्ण कंपनीची रूम आहे। ही बघा ही टाटा कंपनी आहे, इथे आमचे आजोबा कामाला होते।
आता आपण बीचवर जाणार आहोत. बीचवर जाण्यासाठी 25 मिनिटं लागतात. जर तुम्हाला टॉय ट्रेन जायचं असेल ती पण तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला दाखवतो. गाईज आपण बीचवर आलेलो होतो पण आता संध्याकाळ झाली काय दिसत नाही इकडच्या लाईटी पण गेलेल्या आहेत. माफ करा. आपण दुसऱ्या काय ते तुम्हाला दाखवूया मस्त वेगळी नवीन पॉइंट. हे बघा तुम्हाला काहीच दिसणार नाही इकडचं. आलो काय पूर्ण